राजसाहेब ठाकरेंचा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्वतंत्र जरी रॅली असली तर एक महायुतीचा घटक म्हणून आपण ही रॅली करतोय। आमचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या नेतृत्वाखाली ही आमची रॅली आहे। तुम्हाला माहित आहे काय अडचणी तुम्ही आहात ह्या शहरात तुम्ही किंवा रामदासभाई कदम त्यांचे चिरंजीव योगेश कदम तुमचा सतत विरोध असतो, पण अशा विरोधाच्या वातावरणात एकच कॅन्डिडेटला तुम्ही सपोर्ट करणार। त्यांची भूमिका खेळत्या विकासाची आणि माझी देखील आहे। आज माझ्या नगराध्यक्षपदाची मुदत संपून 2 वर्ष आली। आज त्यांनी अनेक विकास कामे या ठिकाणी आणली आहेत। यापूर्वी मी विकास कामे केलेली आहेत। मित्रांनो, आपण आलो आहोत खेडला आपण आता आहे शिवाजी चौकेत आणि आता खेडला सुनील तटकरे वर्सेस आनंद गीते। सुनील तटकरे म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि त्यांच्या संगत भाजप, त्यांच्या संगत मनसे पण जुडलेली आहेत। तर आपल्या मागे आता मनसेचे लोक जुडलेले आहेत आणि मला असं वाटतंय की ह्यांच्या प्रचाराची सुरुवातचा पहिला दिवस आहे आणि नारळ फोडीचा एक कार्यक्रम अशी मला शंका आहे। तर मला दिसले वैभव खेडेकरजी तिकडे उभे आहेत, त्यांच्या संगत त्यांचे बरेच कार्यकर्ते इकडे जमा झालेले आहेत। वैभवजी नमस्कार, खूप चांगलं वाटलं आज तुम्हाला भेटून। मला आठवण आहे अंदाजाने 1-2 वर्षाआधी तुमची इंटरव्ह्यू घेतली होती, खूप वेगवेगळ्या विषयावर डिस्कशन झालं होतं आपलं आणि आज 2 वर्षानंतर अख्खा विषयच वेगळा आहे। आता तुम्हाला एक कल्पना असेल कशा प्रकारचे प्रश्न मी विचारणार, पण तसेच मी प्रश्न आज विचारणार कारण मला माहीत आहे तुम्ही तसे उत्तर देऊ शकता। पहिला प्रश्न वैभवजी, आज आघाडी तुमची इकडे आहे, मनसे, राष्ट्रवादी अजितदादांची आणि भाजप, पण सुरुवात फक्त मनसेच्या कार्यकर्त्यापासून का? कारण काल संजय कदम यांनी बाजारात एक अशीच परेड होती वॉकिंग, त्यांच्या संगत काँग्रेसचे लोक होते, तर त्यांच्या संगत काहीतरी युती होती, राष्ट्रवादीचे काहीच लोक नाही होते पवारसाहेबांचे, पण तुमच्या याच्यात कोणीही नाही, ना शिवसेनेचे नाही भाजपचे लोक, का असं? बघा, ही आघाडी नाही तर ही महायुती आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्वतंत्र जरी रॅली असली तर एक महायुतीचा घटक म्हणून आपण ही रॅली करतो आहे। आमचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या नेतृत्वाखाली ही आमची रॅली आहे आणि याच्यापूर्वी सर्वांचे पक्ष मिळून सर्व पक्ष मिळून रॅल्या ऑलरेडी झाल्यात। आता ही स्वतंत्रपणे आम्ही प्रत्येकाला जाऊन जिथं, कारण खेड शहर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गड राहिलेला आहे, त्यामुळे आमचे मतदार आहेत त्यांना स्वतंत्रपणे आम्ही जाऊन भेटतो आहे आणि महायुतीला मतदान करण्याची विनंती करते, म्हणून आमची आज ही स्वतंत्र रॅली आहे। आज स्वतंत्र रॅली आहे ही चांगली गोष्ट आहे। प्रचाराची सुरुवात झाली, कोणत्या लेवलचा कॅनव्हसिंग असतो त्याचा अर्थ नाही, कॅनव्हसिंग चालू आहे ती चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला माहीत आहे काय अडचणी तुम्ही आहात ह्या शहरात तुम्ही किंवा रामदासभाई कदम त्यांचे चिरंजीव योगेश कदम तुमचा सतत विरोध असतो, पण अशा विरोधाच्या वातावरणात एकच कॅन्डिडेटला तुम्ही सपोर्ट करणार आणि एकाच स्टेजवर बाजूला मांडी ठेवून तुम्ही बसणार, हे लोक कसं पचवून घेणार? मला माहीत आहे वरून आदेश आलेला आहे तुम्हाला, पण लोकांनी काय घ्यायचं याचा अर्थ? बघा, मी असो, रामदासभाई असो की त्यांचे सुपुत्र असोत, आम्ही सगळे खेळच्या विकासासाठी झटणारी माणसं आहोत। काही वेळेला मतभेद होत असतील, परंतु ते मतभेदाचं रूपांतर कधी तणावामध्ये झालं नाही किंवा वेगळ्या भूमिकेत झालं नाही। त्यांची भूमिका खेळत्या विकासाची आणि माझी देखील आहे। आज माझ्या नगराध्यक्षपदाची मुदत संपून 2 वर्ष आली। आज त्यांनी अनेक विकास कामे या ठिकाणी आणली आहेत। यापूर्वी मी विकास कामे केलेली आहेत। बघा, राजकारणामध्ये काय घडेल हे तुम्ही सांगू शकत नाही, कुठला अंदाज बांधू शकत नाही। कालचे शत्रू आज मित्र होऊ शकतात नाही, आजचे मित्र उद्या शत्रू होऊ शकतात। आपण हे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये पाहिलं आहे। 2 भिन्न विचारसरणीचे लोक एकत्र येऊन राष्ट्रवादी आणि भाजपाने सरकार स्थापन केलेलं आहे। जे एका विचारधारेवर लढले ते वेगळ्या भूमिकेत गेले, शिवसेना काँग्रेसबरोबर गेली। तर ह्या राजकारणाच्या गोष्टीमध्ये अनेक जण मित्र होऊ शकतात आणि अनेक जण शत्रू होऊ शकतात। पण वैभवजी, तुम्हाला माहीत आहे मागच्या 1-1.5 वर्षाआधी मी स्वतः एक पत्र बघितलं होतं
आपले आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं पत्र होतं ते, आणि त्याच्यात असा उल्लेख होतं की पुढचे 6 वर्ष तुम्ही निवडणूक लढू शकणार नाही. आज तुम्ही त्यांना सपोर्ट करता. रामदासभाई कदम जे वारंवार तुम्हाला अडचणीत आणायचा प्रयत्न करतात, तुम्ही त्यांना सपोर्ट करता. म्हणजे काहीतरी राजकारणाची मर्यादा आहे की नाही आहे? बघा, हाच आमचा जो पाठिंबा आहे हा आमचा नरेंद्र मोदींना आहे, BJPला आहे. आमचा पाठिंबा बाकी कोणाला नाही. त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि ही लोकसभेची निवडणूक आहे. भविष्यात युती विधानसभेला टिकेल माहीत नाही, नगरपालिकेला टिकेल माहीत नाही, परंतु साहेबांचा आदेश आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. ओके, खूप चांगलं वाटलं ऐकणं की काही असू नये, किती अडचणी असू नये, तुम्ही तसेच्या तसेच लढायला तयार आहेत. भले तुमचं जमणार नाही तुमच्या बाजूला बसणाऱ्या लोकांसंगत, तरी तुम्ही नरेंद्र मोदीसाठी मत द्यायच्यासाठी आज प्रचाराची सुरुवात होते. तुमच्या सगळ्या लोकांना खूप खूप अभिनंदन. आणि जनतेला तुम्ही जे काय तुमचं मनसेचं मेसेज आहे ते पोचवा. खूप खूप धन्यवाद.